आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची वडी। तर सर्वात अगोदर मी इथे एक नारळ फोडून घेतला आहे। त्यानंतर त्याचा मागचा भाग खरवडून त्याचे तुकडे करून घेतलेले आहे। आता हे तुकडे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। नारळ बारीक करून झालेला आहे। आता तो आपण एका भांड्यात काढून घेऊ। त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून त्यामध्ये नारळाचा चव टाकून घेऊ आणि 2 ते 3 मिनिट बारीक गॅसवर भाजून घेऊ। त्यानंतर एका कढईमध्ये मी 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे। त्यात मी अर्धा कप पाणी घालून घेतेय। या ठिकाणी मी 2 वाटी नारळाचा चव घेतलेला आहे आणि त्यासाठी 1 वाटी साखर वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घेऊ शकता। साखर विरघळेपर्यंत ती आपण व्यवस्थित ढवळून घेऊ। साखर व्यवस्थित विरघळली आहे। आता त्यामध्ये चिमूटभर इलायची पावडर टाकून घेऊ। पाकाला उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये भाजून घेतलेला चव टाकून घेऊ आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊ। आपल्याला हे मिश्रण तोपर्यंत परतायचं आहे जोपर्यंत त्याचा गोळा बनत नाही। आता आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित झालेलं आहे। ते आता एका ताटात काढून घेऊयात। इथे मी एका ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे आपली वडी खाली चिकटणार नाही। आता मिश्रण गरम असतानाच ते आपण ताटात सेट करून घेऊयात। मी इथे वाटीला थोडंसं तूप लावून मिश्रण पसरवून घेत आहे। आपलं मिश्रण व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि मी त्यावर आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेले आहे। मी इथे पिस्ता वापरलेला आहे आणि वाटीच्या साहाय्याने सेट करून घेतलेला आहे। आता मिश्रण गरम असतानाच आपण त्यावर काप मारून घेऊया। काप मारून झालेले आहेत। आता हे ताट आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। आता आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की ताटाला न चिकटता वड्या अगदी व्यवस्थित निघालेल्या आहेत। तर तयार आहेत आपल्या ओल्या नारळाच्या वड्या। तर वाट कसली बघताय, तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपी सोबत। थँक्यू।